आज स्कूल टिफिनसाठी आहे चीज आणि चपाती। हा जो टिफिन आहे हा मे बी तुम्ही पण बनवत असाल तुमच्या मुलांसाठी, एकदम झटपट बनणारा आहे। याच्यामध्ये तुम्ही काल रात्रीच्या ज्या उरलेल्या असतात 2 चपात्या त्या पण घेऊ शकता किंवा मग सकाळी उठून फ्रेश बनवू शकता। सो इथे चीजवरती तुम्ही बटर किंवा मग तूप दोघांपैकी काही घालू शकता। प्रत्येक ह्याच्यावरती घालायचं आणि खूप छान टेस्टी लागतो। 20 फ्लोअरवरनं आता आम्ही स्टेप डाऊन करत जाणार आहोत। जसं तुम्ही बघितलं की 20 माळे आम्ही पहिले खाली उतरलो स्टेप्सने, 1 तासाचा रन केला। हाफ एन आवर जाताना, हाफ एन आवर येताना, आणि परत येताना आम्ही 20 माळे वरती चढून आलो। स्लोली असं काही फास्ट नाही, स्लोली पण चढून आलो। एकदम बेस्ट एक्सरसाइज आहे। आणि जनरली आम्ही इव्हिनिंगला जायचो, तर आज आम्ही ठरवलं की मॉर्निंगला जायचं आहे म्हणून। सो जी मॉर्निंगची जी एनर्जी आहे आणि इव्हिनिंगची एनर्जी आहे त्यामध्ये खूप फरक आहे। म्हणजे तुम्हाला मॉर्निंगमध्ये फ्रेश होतं तेवढं इव्हिनिंगला नाही वाटत। सो पॉसिबल असेल तर आम्ही आता मॉर्निंगच कंटिन्यू करू। थकले आता, फ्रेश होते। अंघोळ झाल्यावरती मी पहिले 1 ग्लास पाणी प्यायले, खूप तहान लागली होती। आणि नंतर मी थोडं टीव्हीवरती गाणी ऐकत बसली होती। आमचा जो दिवार आहे, दिवारच्यामध्ये खूप कचरा जमला होता, मी तुम्हाला दाखवते। हा सुपामध्ये जो आहे सगळा कचरा, आणि नंतर सगळा दिवार जो आहे वरतून मागून सगळा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे। आणि नंतर मी पूर्ण तो भाग जो आहे तो व्यवस्थित क्लीन पुसून घेतलेला आहे पाण्याने। आज 2 फुलं आली, एक आणि इथे दुसरं। कळ्या भरपूर आहेत, भरपूर कळ्या आहेत। भूक लागली आहे मला खूप, तर आता मी पोहे बनवते। जबरदस्त भूक लागली आहे। काल रात्री मी जेवले नव्हते म्हणून मला प्रचंड भूक लागली होती आणि मला असं छान असा नाश्ता पाहिजे होता, म्हणून मी माझ्यासाठी पोहे बनवत होती। आणि सकाळचा चहा होता, त्यात थोडा आलं पावडर घातली आणि मस्त दूध घालून उकळून घेतला। आणि इथे मी पोहे आणि चहा असा नाश्ता तयार केलेला आहे। चहा मस्त असं बॉईल आवडतो मला, छान असं उकळलं पाहिजे चहा। ॲक्च्युली एका माणसासाठी बनवायचं असेल ना तर ते थोडी गडबड होते। ऑइल हा माणूस न खाता पिता कसा राहतो मला खरंच माहीत नाही। तो फक्त दुपारी 1 टाईम जेवतो, बाकी नंतर तो काहीच खात नाही, पित नाही, फक्त पाणी पित असतो। आणि आता त्यानंतर ग्रीन टी घेतले आणि पाण्याची बॉटल, आणि आता तो त्याच्या कामासाठी बसत आहे। इथे वरण भाताचा कुकर लावत आहे हा दुपारच्या जेवणासाठी। आज आमचा जेवणाचा वरण भात भाजीचा प्लॅन होता, पण अचानक मॅडमचा फोन आला आणि मॅडमने सांगितलं मी काहीतरी सामान मागवलं आहे ते घे। ते सामान काय तुम्हाला मी दाखवतो। हे बघा, हे आहे ते सामान। मॅडमचा पाणीपुरी खायचा आज बेत आहे, त्यामुळे वरण भाताचा कुकर लावलेला असताना सुद्धा हे सामान मागवलेलं आहे। याच्यासोबत एक खजूर पाठवलेले आहेत, ते खजूर मी आता भिजत घातलेले आहेत। हे एकदम वेळेवरती आली। आता मी तुलाच फोन लावणार होतो, वाटाण्यांचा पुरा खिमा झाला।
मला वाटलं तू बटाटे आणि हे एकत्र लावशील म्हणून. मग एकत्रच लावलो. अच्छा, बटाटे व्यवस्थित शिजली. ठीक आहे, बटाटे व्यवस्थित शिजली. बटाटे व्यवस्थित. मग ह्याचं तर हे झालं. त्याला 3 शिट्या बस झाल्या असेल. 3 ते 2 शिट्या बस झाल्या. 3 पण नाही. 2 शिट्यांमध्ये ते व्यवस्थित झाले असेल. आता त्याचा खिमाच झाला नाही. आता हे असंच राहू दे, म्हणजे तर गिळगिळीतपणा निघून जाईल. त्याच्यामध्ये घालून टाकून खाऊ आपण. हां, खाऊ, असं काय नाही. आता हे जे खजूर यांनी ठेवलेत भिजत, तासभर फक्त भिजत घेतले असेल, जास्त नाही. हे मी मिक्सरमध्ये वाटून घेते. ॲक्च्युली पाणीपुरी मी घरी कधी केली मला आठवत नाही आहे, मला माहीत नाही आहे. खजूरच्या बिया काढून ते मिक्सरमध्ये ग्राइंड करू का? ॲक्च्युली मला रेसिपी माहीत नव्हती पाण्याची, गोड पाणी कसं बनवतात. आम्हाला वाटलं खजूरचंच बनवतात की काय, त्याच्यामुळे आम्ही खजूर अख्खा सगळाच जो आणला सगळाच भिजत ठेवला. पण नंतर मग सासूला फोन केला तर त्यांनी सांगितलं कसं बनवायचं. तर त्या बोलल्या की पाणी गरम करायला ठेवायचं आणि तर खजूर ठेवलेत भिजत, तर खजूर पण घ्या आणि चिंच घ्यायची. तर एवढी टाकू? टाक ना, लागेल ना. खजूर आहे ना त्यात, जास्त लागतं. नाही, आपण बघू पहिले, तर एकदम पण आंबट नको व्हायला, कारण त्याच्यात गूळ पण येईल ना. बस मला वाटतं थोडी कारण खजूर एवढा आहे, पाव किलो आहे ना. हो, मग ह्याच्यात एवढी अजून चिंच. बापरे, आता हे कापायचं कसं? मी कापतो का? हां, आहे बा, होतंय पडतंय. तर आता हे गरम पाण्यात बॉईल केलं आहे खजूर चिंच, तर ही गाळून घेतली आहे. तर हे पाणी जे आहे ना, तर या पाण्यात हे गूळ घालते. ओके, म्हणजे ते मेल्ट होईल. खजूर मग कुस्करून मिक्सरमध्ये काढून त्यात टाकायचे. हां, त्यात टाकते ना, पण गूळ आधी का टाकलाय तर गूळ मेल्ट होईल म्हणून. तर ही पूर्ण R&D वाली पाणीपुरी चालली आमची. आणि इथे आमची पाणीपुरीचा पूर्ण सेटअप रेडी आहे. आणि ही पाणीपुरी मी तुम्हाला का बनवली मी तुम्हाला सांगते. आज चिल्ड्रन्स डे आहे, बालदिवस, आणि माझ्या मुलाला पाणीपुरी खूप आवडते, त्याची फेवरेट आहे, आणि म्हणून मी पाणीपुरी बनवली आज. फर्स्ट पानीपुरी का रिव्यू बताओ भैया. एक नंबर भैया. पाणीपुरी जास्त टाका. तू बनवणार की मी तुला बनवून देऊ? हे जास्त टाक. स्पून पूर्ण त्यात तो सेकंड प्लेट वरती पकड हातात. काहीच बोलू नकोस. आवडली? एक नंबर. यार, मी पहिल्यांदा बनवली आहे पाणीपुरी करी आणि मस्त झालेली आहे. आता मी पण खाते. ब्राऊन कलर नाही आहे माझ्याकडे, मी हे सगळे कलर असे मिक्स करून जो कलर बनवेन. तुळशी विवाहानिमित्त मी रांगोळी काढत आहे आणि इथे दाखवते मी तुम्हाला. ही रांगोळी जी आहे ना, ही मी यूट्यूबवरती बघून काढत होती. मग मी प्रत्येक गोष्ट जी आहे ती रेकॉर्ड नाही केली. जेवढा मी कलर बनवला होता तेवढा एकदम परफेक्ट झालेला आहे. बघ, संपला कलर. आणि इथे हे जे आहे हा पूर्ण असा हे बनलेला आहे. मी रांगोळी एक्सपर्ट नाही आहे, माझं ड्रॉइंग पण एवढं खास नाही आहे, त्याच्यामुळे मला जशी जमली तशी मी बघून काढलेली आहे. ओके, आता रात्रीचे वाजलेले आहेत 11:30. उद्या शाळेला सुट्टी आहे म्हणून सगळं आरामात चालू आहे. आणि आता आम्ही झोपत आहोत. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. पण हा नाही झोपत आहे. हा काय करतोय सांग? नवीन मोबाईलवर सेटअप करतोय. नवीन मोबाईलसाठी सेटअप करतोय. जुन्या मोबाईलमधून नवीन मोबाईल व्हॉट्सअप घेत आहे. गुड नाईट. मला झोप आली आहे खूप खेळून. मी काय करत नाही. चलो बाय.